चला इटू काका ते तबला आणि पेटीचं काय झालं? लक्षात आहे तुमच्या? मग तबला पेटीवाले आलेच नाहीत का अजून? नाही आले? नाही होय. माणसं कशी काम चुकारपणा करतात. ए नीतू जरा माझा फोन दे का? राहू दे इटू काका. हा तेच म्हटलं राहू दे. आता तू फोन कधी करणार आणि ती येणार कधी, त्यापेक्षा राहू दे. आपण एक काम करूया का? त्यापेक्षा की नाही बिना तबला पेटीचं गाणं म्हणूयात. हा चालतंय का? घरला पण जायचंय, लय उशीर झालाय. म्हणा तुम्ही म्हणा. कशाला रे? वा 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 म्हणा म्हणा म्हणा. हा ना तुम्ही एक मस्त गाणं म्हणू. बघा अपूर्वा, मला तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं आणि याच्या पुढे सुद्धा मी तुमच्यापासून मुद्दामून काही लपवणार नाही. सगळं सांगेन, फक्त योग्य वेळ येऊ द्या. पण तू मला हे सगळं का सांगतोयस? मी तुला काही विचारलंय का? नाही, पण तुमच्या मनात काहीतरी आलं असेलच की. डोंट वरी, माझ्या मनात काहीच चाललं नव्हतं. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आला असेल फोन, त्यात काय एवढं? आणि असंही होऊ शकतं ना की तू मला सांगावं इतकं इम्पॉर्टंट नसेल म्हणून तू नाही सांगितलं. अपूर्वा, तुम्ही किती समजूतदार आहात, पण तुमचा माझ्यावर असलेला विश्वास कायम असाच राहील नव्ह. असं का विचारतोयस? तुझ्यावर असलेल्या विश्वासाच्या बळावरच मी माझं घर सोडून इथे आले ना. तुमचा माझ्यावर असलेला विश्वास नाही तुटू द्यायचो. फक्त हा विश्वास आयुष्यभर असाच राहू द्या. विजय, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की मी तुझ्याकडनं काही चुका एक्सपेक्ट करते. माझा जसा तुझ्यावर विश्वास आहे तसा तुझाही माझ्यावर विश्वास असायला हवा. आणि त्याच विश्वासाने तू माझ्यापासून काही लपवून ठेवत नाहीस ना, एवढंच बघ फक्त. कारण कसं आहे ना, छोट्यातली छोटी गोष्ट जर तू मला सांगितली नाहीस ना तर ते मला नाही चालणार आहे. उद्या काही घडलं किंवा कुणी तुझ्यावर काही आरोप केले आणि त्यातलं मला काहीच माहित नसेल ना, त्या क्षणी माझ्या विश्वासाला तडा गेलेला असेल रे. माझ्यासाठी सर्वात दुःखाचा क्षण असेल तो. चहा थंड व्हायला लागला. वा वा वा. नाश्त्याला काय होईल? गरमागरम पोहे घ्या. अरे वा. घ्या. मस्त. खरंच बारीक. चांगलेच केलेस की पोहे. मम्मी, आता घरी नाश्त्याला कधीही पोहे करायचे असतील ना तेव्हा मीच करेन. काय ग अपूर्वा, मला एक सांग, ते स्पगेटी आणि पास्ता बिस्ता इटालियन फूड सोडून तुझ्या पोह्यात कशी काय घुसलीस? असं काही नाही हो विठू काका. कसं आहे ना, आपले पदार्थ पण आपल्याला व्यवस्थित जमले पाहिजे. नाही ते झालंच. मला वाटलं की सुनेला साधे पोहे बनवता येत नाहीत म्हणून सासून तुझा छळवात मांडला का काय? तसं ते भाऊजी खूप छान करते, स्वयंपाक पण मस्त करते. त्या दिवशी मी हॉटेलात गेलो होतो, लय भारी जेवण केलं होतं. रूपा तर मोठं चाटून पुसून खात होती. नाही ग, ते एक विचारायचंच राहिलं. वहिनी, अचानक कसं काय तुम्ही याच्या हॉटेलवर गेला? आणि अपूर्वा, मला हे काय आवडलेलं नाही.
मी काय केलं आता? अगं म्हणजे सासूला तेवढं बोलवलंस, मला कधी बोललं नाहीस हॉटेलवर? माझ्यासाठी पण सरप्राईजच होतं ते. हो, रूपाच बळबळ घेऊन गेली मला. मग काय बोलायलाच नको. बोलूच नका. पोहे का लय मस्त केलेत पोहे. पण अपूर्वा खरंच भारी झालेत पोहे. म्हणजे असे पोहे जर मला रोज मिळणार असतील तर मी पोहे जेवायला तयार आहे. अरे देवा. अरे काय झालं? काय झालं? खडा खडा? घास चावताना खडा आलाय तोंडात. खडा कसा धोंडाला जाता खाली. पण असं कसं झालं? मी तर नीट निवडून घेतले होते पोहे. काय रे, दातात खडा आला आणि तुला हसायला काय झालं? खडा वगैरे काय आला नाही. म्हणजे सुनेचं एवढं कौतुक चालू आहे, जरा गंमत करूया थोडीशी. अरे ही कसली गंमत अशी. आता बघच तू, पुन्हा नाही फसणार मी. विजया काय फालतूपणा येऊ, परत चालणार नाही. हे पहिल्यांदा केलंस म्हणून सोडतोय. विठू काका, तुम्ही काय एवढं सिरियस होत आहे? माझ्यासाठी प्लीज त्याला नका रागवू. वहिनी बघितलंस काय, सुनेचं आणि पोराचं कसं गुळपीट आहे ते कळलं नव्हे. म्हणजे एकाला टोचलं की दुसऱ्याला दुखतंय. असंच प्रेम पाहिजे. अपूर्वा, विजयाचं पण लई प्रेम आहे तुझ्यावर. मला माहितीये काका, विजय मला कधीच फसवणार नाही हेही माहितीये मला. असंच प्रेम आयुष्यभर करा एकमेकांच्यावर. हे सुखात राहा. एकमेकाच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. चला निघूया. चला. ठीक आहे, एक पिशवी दे. हा, घे. परत फोन आला होता का निकिताचा? काय झालं? नाही, पिशवी हलकी वाटते जरा. ही हलकी? हा, हे काल घेतलं सामान एवढंच आहे व्हय? हो का? काही सामान घरात पण काढून ठेवलंय? नाही रे. येणार आहे का परत ती हॉटेलवर? हा, निकिता परत हॉटेलवर येणार आहे का? नाही नाही, रोज रोज कोण नाश्ता करायला बाहेर जातोय? हे मला वाटलं महत्वाचं काम असेल तुझं. तिचं काय महत्वाचं काम असणार आहे? माझ्याकडे तर नाहीच. नाही, आली तरी काही हरकत नाही. आज पोहे जरा जास्तच घेतले घरातून. आणि तसंही तिने पोहे मागितले ते बरंच केलं. तर सकाळी नाश्त्याला कुणी पोहे उपमा असंच प्रेफर करेल ना. हा बरोबर आहे तुमचं, पण फक्त पोहे बनवताना खडे नाहीत नव्हते एवढं बघून घ्या. नाही तर काय आलेले कस्टमर पोहून जायचे. चल चला, दे मला दे. तुझे एक एक किस्से म्हणजे ना. पण एकदा फसलीये मी, पुन्हा नाही फसणार. माहितीये मला. लहान नाही आता अजून. चल चला, गमत गोड मागून घ्यायची असते तेव्हा. एवढं कुठं तुम्ही हे करताय? थांबा, तुम्हालाच फोन करायला बाहेर येत होतो. ते आता हॉटेलमध्ये रेंज नाही ना नीट, म्हणून फोन करत होते काय? हो. काही आणायचं वे? नाही, काय आणायचं नाही, पण तुम्ही जा घरी. जा परत घरी जा. घरी परत का? आज सुट्टी घ्या. तुम्ही मजा करा. वाटलं तर रंकाळ्या बिंकाळ्या जरा फिरून या. अहो खंडेराव, सुट्टी कशाला आता? सगळं ओके ना?
कसं सांगू तुम्हाला, अहो काय झालंय कळे ना. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, असं अवस्था झाली राव. मला काय हे पटत नाही बघा. मिस्टर खंडेराव काय झालंय नीट सांगा ना, असं काय बोलताय? ओ आहो, असं कोडत कशाला बोलताय? जे काय ते सगळं सांगून टाका बरं. असला कस्टमर नको आपल्याला. हो हो, असला कसला कस्टमर नकोय? 7-12चा उतारा हो. त्या निकिता मॅडम, अहो हॉटेल उघडायच्या आधी इथं आपल्या आधी इथं येऊन उभ्या होत्या. निकिताच चाललीये ना? त्यात काय एवढं? नाश्ता करायला चालली असणार. अहो, कसला नाश्ता आणि कसलं काय ताई. मी काय म्हणतो, तुम्ही दोघं घरी जावा बघू. मी सांगितलंय ना तुम्हाला, घरी जावा. मी सांगतो त्यासनी आज हॉटेल बंद आहे म्हणून. हो म्हणजे आपल्या आवळ्याच्या कवळे बाबांनी मला संकेत दिलाय हो की आजचा दिवस बरा नाही म्हणून. जावा घरी हो. मला कळत नाहीये एवढी का काळजी करताय तुम्ही? अहो निकिता आलीये, भूकंप नाही, असं का बोलताय? आता नाही पण भविष्यात भूकंप आणणार आहे. म्हणजे हा हो तेच. अरे तिथे ते नवीन हॉटेल झालंय ना, KFD खंडेराव फाईन डाईन. हा तिथे, हो तिथेच भेटायचं ठरलंय आपलं. मी केव्हाची येऊन बसले इकडे. छे, इथे बोर व्हायचा काही प्रश्नच नाही. टाइमपास करण्यासाठी उत्तम जागा आहे ही. चला. अहो पण काय करायचं आता? आता काय करायचं, सांगायचं तरी कसं सांगायचं असा प्रश्न पडलाय. बाय. हाय. हाय. तू कधी आलीस? हे काय आत्ताच येतेय? अगं काय हे, किती उशीर. मी केव्हापासून तुमची वाट बघतीये. अगं हो, आज जरा उशीर झाला. बरं मला सांग, तुला काय हवंय खायला? पोहे की उपमा? नाही, फक्त कॉफी चालेल. बरं. आणि साखर जास्त नको. हा बरं आणते. हा. आणि अपूर्वा, अगं काय हे, तू हॉटेलमध्ये एकही वेटर अपॉइंट केला नाहीयेस? एवढं हॉटेल मॅनेजमेंट शिकलीस तू, इतकं साधं कळत नाही तुला? नाही म्हणजे अगं सारखं सारखं तुला ऑर्डर सांगायला जरा ऑकवर्ड वाटतं ना, म्हणून. बाकी काही नाही. कॉफी आणते. हा. आलास? मला वाटलंच होतं तू आजही इथेच नक्की येणार. तू इकडे काय करतेस आज? तुला सांगितलं होतं ना इकडे यायचं नाही म्हणून. मी तुला काहीतरी सांगितलं होतं, विसरलास? तुला जे बोलायचं ते बाहेर जाऊन बोलू. चल. इथेच बोलायचंय. एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. महत्वाची गोष्ट म्हणजे? काय मॅडम, तुमचं जे हे सगळं जे आहे ना ते आपल्याला काय माहीत नाही, पण तुम्हाला एक सल्ला देतो. आताच कुठे या दोघांचा संसार सुरू झाला आणि तुम्ही त्यांना त्रास देऊन त्यांच्या संसारामध्ये लुडबुड करू नका. माइंड युअर लँग्वेज. आणि तुम्हाला काय माहिती हो, मी काय लुडबुड करते यांच्या संसारात? यांनाच विचारा, यांना यांचा संसार नीट सांभाळता येतोय का ते. अहो सरळ सरळ कळतंय की तुम्ही लुडबुड करताय ते. स्वतःच काही जमेना आणि दुसऱ्याचं काही जमवू द्यायचं नाही, ही वृत्ती आहे तुमची. तुम्ही अपमान करताय माझा. काय वाटेल ते बरळू नका. आणि काय रे विजय, माझ्याबद्दल हे असलं काहीतरी सांगतोस का लोकांना? आणि एक गोष्ट लक्षात ठेव विजय, मी जर का आता इथे तोंड उघडलं ना तर तुला खूप महागात पडेल. काय महागात पडेल? हो काही नाही काही नाही, तुम्ही कॉफी ठेवा. चला. एक मिनिट, काय झालंय? नाही हो, काय झालं, निकितामध्ये आणि खंडेरावांमध्ये जरा गैरसमज झाला, बाकी काही नाही. एवढंच होय ना? हो हो, ते जरा चौकस नजरेनं बघायची सवय आहे ना आपल्याला, त्यामुळं थोडा गैरसमज झाला. गैरसमज गैरसमज झाला ना तर तो लवकरात लवकर दूर व्हायला हवा. नाही म्हणजे कसं आहे ना,
गैरसमज वाढला की आयुष्यातला गुंता पण वाढत जातो. इथे हा कॉलेजला हा चल, मी सोडतो. मी तिकडेच निघालो शाळेत. नाही जातो की मी एवढं काय भेटू का. वाटलं होतं हेच म्हणशील. चल. काय पाहतो? विजय चव्हाणांचं घर हेच काय? विजयचं घर हेच आहे, पण काय पाहिजे होतं? विजय चव्हाणांना थोडं भेटायचं होतं. विजय आमचा जरा दुकानात गेलाय, यायला संध्याकाळी होईल. तुम्ही विजय चव्हाणांची बहीण नव्ह? होय अहो त्या दिवशी भेटलो होते की, आठवलं नव्ह? आठवतंय की. त्या दिवशी म्हणजे कुठल्या दिवशी? ते आमची गाडी स्लिप झाली होती का नाही, दादाला लागलं होतं तेव्हा ह्यांनीच मदत केली होती आम्हाला. थँक्यू बरं काय भाऊ, आमच्या पोरासनी तुम्ही एवढी मदत केलीत, मनापासून आभार तुमचे. तुझ्याकडं लई महत्वाचं काम होतं काय? काय नाही तसं महत्वाचं नाही, पण विजय चव्हाणांना फोन करायला सांगा, जरा महत्वाचं बोलायचं आहे. येऊ काय? दीदी ओळख राहू दे. हो येतो. ते दादाच्या दुकानाचं एवढं मोठं नाव आहे, त्यांचं मोबाईल वगैरे काहीतरी बिघडला असेल आहे का नाही. मी येतो भेटू, ते उशीर झालाय कॉलेजला जायला. निकिता, काय झालंय? शांतपणे सांग मला. अपूर्वा, खरं तर आता इथे काही बोलायलाच नको, हो की नाही विजय? जे काही सांगायचं ते मीच तुम्हाला सांगतो. आपण जरा बाजूला जाऊन बोलूयात का? आता मला काही विचारायचं नाही. हा, हाय निक्स. राहुल ये, बस. थँक्यू. काय तू किती उशीर केलास? सॉरी डिअर, मला थोडा उशीर झाला, खरंच सॉरी. अरे ठीक आहे, लगेच सॉरी काय त्यात. एनिवेज, तू मला इथं का बोलवलं होतंस? अरे हो, तुझी ओळख करून द्यायची होती अच्छा. काही खास जवळच्या लोकांशी. हॅलो, मी राहुल कदम, निक्सचा फियांसी. आणि हे खंडेराव, या हॉटेलचे मालक. नमस्ते. हा विजय चव्हाण. ओके. हॅलो विजय. आणि ही त्याची बायको अपूर्वा. हॅलो. ती काम करते या हॉटेलमध्ये, शेफचं. हा राहुल, आणि खरे आभार मानले पाहिजेत ते विजयचे, कारण आज त्याच्यामुळे आपण एकत्र आहोत. विजय, तू जर मला नकार दिला नसतास तर आज आम्ही एकत्र नसतो. मी आणि राहुल लग्न करणार आहोत. विजय, तुझ्याशी लग्न करून मी जेवढी सुखात राहिले नसते ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त सुखात मी राहुल बरोबर राहणार आहे. बघ ना, तो किती हँडसम आहे, स्मार्ट आहे, टॉल आहे. त्याच्या नखाचीही सर नाही तुला. इनफॅक्ट मी का तुमची कंपॅरिझन करतेय, पण एनिवे थँक्स. तुझ्यामुळेच मला तुझ्यापेक्षा उजवा मुलगा जोडीदार म्हणून मिळाला. निकिता, तू माझा अपमान केलास, मी सहन केलं, काहीच बोलले नाही.
पण विजयचा अपमान मी सहन करणार नाही. तुला काही एक अधिकार नाहीये त्याचा अपमान करण्याचा. का तुझं आयुष्य तुझं तू जग. हे बघ, यापुढे असं काही झालं ना तर माझ्या इतकी वाईट कुणीच नसेल. लक्षात ठेव. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.